पुणे सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर साकारलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये विदेशी पक्ष्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यामुळे उजनीचं सौंदर्य फुललेलं असून हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी इंदापूर तालुक्यातील भादलवाडी कुंभारगाव परिसरामध्ये पर्यटक आणि पक्षीप्रेमी एकच गर्दी करतायत। दरम्यान या सगळ्याचा या ठिकाणावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। पाहूया। पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर साकारलेल्या आणि सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या आणि विशेष म्हणजे देशोदेशीच्या स्थलांतरित पक्ष्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी जलाशयाच्या याच पात्रामध्ये आता परदेशी पाहुणे दाखल झालेत। एक दोन नव्हे तर शेकडोच्या संख्येमध्ये हे परदेशी पाहुणे जे आहेत ते इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात असणारे या उजनी जलाशयाच्या पात्रामध्ये दाखल झालेले आणि ते पाहण्यासाठी हे पर्यटकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी होते। राज्यभरातून पर्यटक जे आहेत ते या ठिकाणचे परदेशी पाहुणे पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि हेच पर्यटक जे आहेत या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। माझ्याबरोबर या ठिकाणचा पक्षी मित्र जो गाईड करतो तो सचिन आहे। सचिन, कोणते पक्षी सध्या या ठिकाणी उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये दाखल झालेत? नमस्कार, माझं नाव सचिन देवकाते। मागील 6 वर्षापासून मी पक्षी मित्र म्हणून आणि बोट रायडर म्हणून काम करतोय। तर आपल्याकडे भिगवण पाणथळीमध्ये येणारे मुख्यत्वे पक्षी म्हणलं तर आपला फ्लेमिंगो, रशियावरून येणारा फ्लेमिंगो, तिबेट किंवा लडाख साईडवरून येणारे बारहेड गुज, पट्टा कादम, बाकीचे आपल्याकडे मंगोलियावरून सुद्धा पक्षी येतात, युरोप कंट्रीतून ज्यादातर पक्षी येतात। त्याच्यानंतर आपल्याकडे ऑस्ट्रेलियाचे पण पक्षी असतात। साधारण यांचा येण्याचा काळ कधीपासून असतो आणि त्यांचं वास्तव्य किती दिवस इथं असतं? साधारणतः 4 महिन्यापर्यंत आपल्याकडे पक्षी येतात। साधारण हिवाळा जर सुरू झाला की आपल्याकडे पक्षी येतात। हिवाळी पाहुणे म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो। लहान पक्षापासून ते मोठ्या पक्षापर्यंत सर्व पक्षी आपल्याकडे येतात। आता या ठिकाणचा हा उजनी पाणलोट क्षेत्राचा भाग आहे भिगवणच्या जवळचा, तो फ्लेमिंगोनं गजबजलेला आहे। तर तुझ्याकडे येणारे जे पर्यटक आहेत ते कुठून कुठून येत आहेत, काय अनुभव आहे तुला? संपूर्ण महाराष्ट्रामधून पक्षी आपल्याकडे पक्षी मित्र आणि फॅमिली सुद्धा येतात। त्याच्यामध्ये फोटोग्राफरसाठीचा मुख्य आकर्षणाचा विषय महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आता पक्षी मित्र आपल्याकडे येतात, कारण हे कुंभमेळा जो भरलेला दिसतोय आपल्याला बघितलेला फ्लेमिंगोचा, तर हे देखणं रूप नंतर नाही, पुन्हा वेळ देऊन सुद्धा उपयोग नाही। तर याच फ्लेमिंगोच्या कवायती पाहण्यासाठी आणि हे फ्लेमिंगो पाहण्यासाठी महाराष्ट्रातून पर्यटक जे आहेत ते इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात आता हजेरी लावत आहेत। देवा राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर।